भगवान अवतार आल्यानंतर काय करायचं, भगवंताला जवळ ठेवायचं, मागच्या 6 मुलांची काय गत झाली याचा विचार करून भगवंताला कुठेतरी लपवलं पाहिजे असं वसुदेव देवकीला वाटलं. कुठं लपवावं हे कळलं नाही. मग भगवंताने आपल्या वडिलांच्या कानात सांगितलं, नंदाच्या घराला मजली गोकुळाला माया उपजली जेथे ठेवी माझा अण्णा नंदाच्या घराला घेऊन जा. म्हणल्यानंतर वसुदेवाने भगवंताला टोपलीमध्ये ठेवलं. मंद मंद पाऊस पडतो, विजांचा गडगडाट होतो, वीज चमकते, ढगांचा गडगडाट होतो. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये भगवंताला घेऊन वसुदेव बाहेर पडले. मध्ये यमुनेचा प्रतिबंध आला. या प्रतिबंधाची निवृत्ती करत भगवान वसुदेवाला पलीकडे जाण्याचं सामर्थ्य प्रदान करतात. वसुदेव भगवंताला घेऊन पलीकडे येतात. तिथे यशोदेच्या आनंद बाबाच्या घरामध्ये माया जन्माला आलेली. तिथे भगवंताला नेतात, भगवंताला तिथे ठेवतात. माया उचलून अलीकडे निघून येतात. येताना पुन्हा यमुना रस्ता देते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मग सगळ्या गोकुळाला कळतं की नंदाला मुलगा झाला. गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावे की पुढे वाटिताती सुंठवडे. सगळ्या गोकुळामध्ये आनंदी आनंद झाला. त्याचं वर्णन भगवान शुकाचार्य करतात. श्लोकवाच नंदस्वात म्हणजे उत्पन्ने जाता धातव महामनः आहूय विप्राण वेदज्ञान स्नात शुचिरलंकृतः पुंडलीक वरदाय गोपाल कृष्ण भगवान की गोपाल कृष्ण आमच्या सगळ्यांकरता ज्ञानोबा भगवंताच्या कृपेचा वर्षाव आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता अवतारामध्ये त्या दोघांच्याही अवताराचं चिंतन करून भगवंताच्या आणि ज्ञानोबांच्या सेवेमध्ये त्यांच्या भक्तीमध्ये आपल्या जीवनाची धन्यता आहे असं मानून आपण सर्वांनी संतांची भगवंताची भक्ती केली पाहिजे. एवढंच विचार या निमित्तानं आपल्या समोर ठेवायचा आहे. बाकी जो विचार अभंगाचा आहे तो जरी मर्यादित वेळेमध्ये पूर्णतः मांडला नसला तरी भगवंताचा अवतार संपन्न झालेला आहे. ज्ञानेश्वर